ऐतिहासिक तथ्यांचा आधार असलेल्या या पॉडकास्टमध्ये काही प्रसंगांचं नाट्य रूपांतर करण्यात आलं आहे. निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी. नमस्कार, मी RJ प्रतीक. निश्चयाचा महामेरू या ऐतिहासिक पॉडकास्ट मध्ये तुमच्यासाठी घेऊन आलोय छत्रपती शिवाजी महाराजांचा धगधगता इतिहास. आणि आज आपण ऐकणार आहोत निष्ठावंत मावळ्यांनी केली राजांची सुटका. राजे पळून गेल्याची खात्री होताच खानाच्या छावणीत पुन्हा गोंधळ उडाला. स्वतःचं कौतुक करून घेत बसलेला मसूद आपण आणलेला शिवाजी खोटा शिवाजी आहे हे कळताच संतापला आणि त्यानं पुन्हा सैन्य गोळा केलं आणि मध्यरात्रीनंतर तो विशाळगडाच्या वाटेला लागला. सिद्धी जौहरला नक्की काय चाललंय हेच कळत नव्हतं. कदाचित खरा शिवाजी अजून गडावरच असेल अशी त्याला शंका येऊ लागली आणि या गोंधळात विस्कळीत झालेला वेढा परत आवळून तो स्वतः गडाजवळच राहिला. विशाळगडाच्या वाटेवर कुठेतरी आता पहाट होत होती. राजांची पालखी वेगानं पळवली जात होती. पालखीच्या पुढे मागे पळणारे वीर सारखे पुढे मागे नजर टाकत होते. वादळ कमी झालं होतं पण पाऊस तसाच होता. राजे पालखीच्या गोंड्याला धरून पालखीत बसले होते. ऊर फुटेपर्यंत माणसं पळत होती. पालखीची माणसे पळता पळता बदलत होती आणि खालच्या चिखलातून पावलांचा अखंड नाद सह्याद्रीमध्ये उमटत होता. आपल्यासाठी घेतलं जाणारं कष्ट पाहून राजांचे डोळे बसल्या जागी भरून येत होते. पालखी वेगाने निघाली होती पण विशाळगड अजून फार दूर होता. मागून येत असलेल्या मसूदची बातमी घेऊन हेर धावत आला. रात्रभर पळून थकलेल्या त्या जीवांचा थकवा ती बातमी ऐकताच कुठच्या कुठे गेला. जीवपणाला लावून विशाळगडाचे अंतर कमी करण्यासाठी सगळेच धावू लागले. 1,500 सैन्य घेऊन मसूद वेगाने चालून येत होता. गजापूरच्या घोडखिंडी जवळ राजे आले आणि त्यांना बातमी लागली विशाळगडाला सुर्वे आणि जसवंत सिंग वेढा देऊन बसले आहे. गडावर पोहोचायचे झाले तर सुर्व्यांचा वेढा फोडूनच वर जायला हवं होतं. मागून तर मसूद येत होता. मग वेढा फोडायचा कोणी? राजांच्या सोबत साधारण 800 पर्यंत माणूस बळ होता. रात्रभर चिखलराडीतून 15 कोस धावलेले, छाती फुटेपर्यंत पळालेली ही माणसं आता ताज्या दमाच्या सुर्व्यांची फळी फोडणार होती आणि संतापानं बेभान झालेल्या मसूदला टक्कर देणार होती. कधीही बधीर न होणारी राजांची विचारशक्ती सुन्न झाली. बाजीप्रभूंनी पालखी खाली ठेवण्याची आज्ञा केली. खिंडीत पालखी ठेवली. राजे बाहेर आले. बाजी म्हणाले, महाराज आता वेळ करू नका. निम्मी शिबंदी तुम्ही घेऊन जा आणि वा पुढं. सुर्व्यांची फळी फोडून टाका आणि गड गाठा. राजे म्हणाले, आणि बाजी तुम्ही? मी इथंच उभा राहतो. केवढाही वेळ लागो, एकाही शत्रूला खिंड ओलांडू देणार नाही. राजे म्हणाले, नाही बाजी. जीवाची बाजी लावून आम्हाला इथवर आणलं. आता जे होईल ते मिळून करू. बाजी म्हणाले, राजे प्रत्येक क्षण मोलाचा आहे. कृपा करून तुम्ही पुढे जा. जीवाची बाजी लावून तुम्हाला इथं आणलं हे यासाठी नव्हे. या कष्टाचं चीज करा. गनीम येतो आहे. दावा साधेल, सारं क्षणात व्यर्थ होईल. बाजींना राजांनी मिठी मारली. बाजी मुजरा करीत म्हणाले, राजे तुम्ही या. आम्ही खिंड लढवतो. मुला लेकरांना अन्न द्यायला तुम्ही समर्थ असता तर काळजी कसली. पण राजे? काय बाजी? राजांनी अश्रू आवरीत विचारले. राजे गडावर जाताच इशारतीची तोफ द्या. बस या राजे या. राजांनी बाजींना मिठी मारली. क्षणभर बाजीही त्या मिठीत विसावली आणि दुसऱ्याच क्षणी मिठी सोडवीत बाजी बाजूला झाले. राजे दिसेनासे होताच बाजी त्वेषाने फिरले. सारे बांदल बाजींकडे पाहत होते. बाजी म्हणाले, पाहता काय? राजे गडावर जाईपर्यंत एक गनीम या खिंडीतून जाता कामा नये. राजांना गडावर पोहोचवायची जबाबदारी आपली आहे. बोला हर हर महादेव. हर हर महादेवची एकच गर्जना उसळली. पायात त्राण आले. तलवारी उपसल्या गेल्या आणि बाजीप्रभू घोडखिंडीत उभे ठाकले. मसूदचे सैन्य खिंडी जवळ आले आणि बाजीप्रभूंचे बांदल मावळे त्वेषाने तुटून पडले. एकच कापाकापी सुरू झाली. मसूदचे सैन्य हटले. बाजीप्रभूंचे आघाडीचे मावळे मागे हटले आणि पाठीमागचे पुढे सरकले. थोड्या थोड्या अवधीने मसूदचे सैन्य हल्ला करीत होते पण बाजीचे सैन्य द्वेषाने प्रतिकार करत होते आणि यात प्रहर उलटला. राजे आपल्या 300 मावळ्यांसह गडाकडे धावत होते. गड नजरेत आला होता तोच सुर्व्यांच्या वेढ्याला खबर मिळाली खुद्द शिवाजी राजे चालून येत आहेत.
सूर्यराव राजांवर चाल करून आला. राजांच्या लोकांनी पराक्रमाची शर्त केली. राजांच्या सकट सगळे लढत होते आणि हळूहळू सुरव्यांचा विरोध कमी होऊ लागला. त्यांचे सैन्य हटू लागले आणि हीच संधी घेऊन हर हर महादेवची गर्जना गडापर्यंत पोहोचली. सूर्यरावाचा वेढा कापून राजे आपल्या जखमी मावळ्यांसह विशालगडाकडे धावू लागले. गडावरचा भगवा झेंडा फडकत होता. क्षणाक्षणाला किल्ला जवळ होत होता. प्रत्येक मावळ्याला आयुष्याचे सार्थक झाल्यासारखे वाटत. राजे सुटले, पण बाजी मात्र पुरते अडकले होते. राजेंच्या शौर्यगाथेचा इतिहास ऐकण्यासाठी ऐकत रहा निश्चयाचा महामेरू.